नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। बांधकाम कामगार योजना या बांधकाम कामगारांसाठी जे भांडे वाटप होतं हे काही तांत्रिक अडचणीमुळे मागील काही काळात बंद केलं होतं। आता हे भांडे वाटप जे आहे यामध्ये सुधारणा केली, नवीन शासन निर्णय आला, यामधील वस्तू बदलल्या, याबद्दलची माहिती आपण वारंवार घेत आलेलो आहोत। त्यामुळे परत ती माहिती आपण घेत नाही, परंतु या बांधकाम कामगारांना आता यापुढे अर्ज करून जी बांधकाम कामगार जे अंतर्गत जे भांडी संच मिळणार आहे, जे संसार उपयोगी संच मिळणार आहे, त्यासाठी अपॉइंटमेंट क्रिएट करावं लागणार, म्हणजे एक तारीख निश्चित करावं लागणार, त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे। आणि ही अर्ज करण्याची सुविधा आता तुम्हाला स्वतःला या ठिकाणी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली। मग हा अर्ज कसा करायचा किंवा अपॉइंटमेंट जी डेट आहे ती डेट कशी सिलेक्ट करायची, कशी घ्यायची, जेणेकरून तुम्हाला जो काय लाभ मिळणार आहे तो लाभ घेता येईल, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामध्ये अर्ज कसा करायचा, कोणती माहिती अर्ज करताना आवश्यक लागते, तारीख कशी निवडायची, त्याचं स्वयं घोषणापत्र, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतं। तर चला विलंब न करता, कारण असं बोलण्यापेक्षा तुम्हाला थेट स्क्रीनवर नेऊन दाखवतो की कशा पद्धतीने आपल्याला अर्ज करता येतो, अर्ज करण्यासाठी कोणकोणती माहिती भरावी लागते, साईट कोणती आहे, त्या ठिकाणी काय काय माहिती भरावी लागेल, आणि अपॉइंटमेंट डेट जी आहे त्या डेटच्या माध्यमातून तुम्हाला जे का तुम्ही निवडलेला संच असेल, तो भांड्याचा जो संच आहे तो संच तुम्हाला त्या तारखेला त्या जिल्ह्याचं जे सेंटर असेल वाटप करणारं, त्या सेंटरला तुम्हाला ते लेटर, अपॉइंटमेंट लेटर घेऊन जायचंय आणि त्या लेटरच्या माध्यमातून तुम्हाला लाभ मिळवायचा, हे लक्षात असू द्या। त्यामुळे हे लेटर कशा पद्धतीने काढायचं किंवा कशी यामध्ये माहिती भरायची याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करू। हे जे काय संकेतस्थळ आहे या संकेतस्थळाची माहिती, त्याची जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देण्याचा प्रयत्न करतो। त्या लिंकवर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता, किंवा तुम्ही गुगलवर जर सर्च केलं hikit.mahbocw.in/अपॉइंटमेंट असं जर तुम्ही सर्च केलं तरी देखील तुम्ही ही जी काय वेबसाईट आहे हाऊस होल्ड आयटम किटची, त्या वेबसाईटवर तुम्ही येऊन जाल। या ठिकाणाहून तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट फिक्स करायची, हे लक्षात घ्या। अपॉइंटमेंट फिक्स केल्यानंतरच तुम्हाला जो काय लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। आता या ठिकाणी प्रमुख गोष्ट एक पहिली लक्षात ठेवा, ज्यांनी याआधी लाभ घेतलेला आहे त्यांना या अंतर्गत अर्ज करता येत नाही, आणि त्यांना जो काय अर्ज सादर करायचा आहे त्यांचा, म्हणजे ज्यांनी लाभ घेतलाय त्यांना या ठिकाणी अर्ज सादर करताना जर तुम्ही लाभार्थ्याचा, एखाद्या लाभार्थ्याचा ज्यांनी लाभ घेतला त्याचा या ठिकाणी नोंदणी क्रमांक टाकत असाल तर या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी त्याने लाभ घेतलेला आहे किंवा फॅमिलीच्या त्या कुटुंबाला ऑलरेडी लाभ दिलेला आहे असं एरर येऊ शकतो। त्यामुळे या ठिकाणी ज्यांनी लाभ घेतला नाही त्यांनाच या ठिकाणी सर्व म्हणजे काय अर्ज आहे, जी अपॉइंटमेंट आहे ती करता येणार आहे, हे लक्षात असू द्या। आता या ठिकाणी आपल्याला मागितलं जातं ते रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच कामगार नोंदणी क्रमांक। आता कामगार नोंदणी क्रमांक हा मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगाराची वेबसाईट आहे, संकेतस्थळ आहे, या संकेतस्थळावर यायचंय आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल लॉगिन या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि जो काय मोबाईल नंबर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना दिलेला आहे तो मोबाईल नंबर दोन्ही टाकून प्रोसेस टू फॉर्म करायचं। तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवला जातो, तो OTP त्या ठिकाणी एंटर करायचा आणि OTP भरल्यानंतर जो का तुमच्या समोर नोंदणी क्रमांक दिसेल तो नोंदणी क्रमांक तुम्हाला घ्यायचा आहे। आता या ठिकाणी लक्षात घ्या, जर तुमची नोंदणी मंजूर झालेली असेल, अप्रूव्हल जर असेल, तपासणी करून जर अप्रूव्हल झालेली असेल, तुम्ही पेमेंट केलेलं असेल 1 रुपयाचं, तरच तुम्हाला या ठिकाणी याचे काय भांडे आहे ते जे काय संसार उपयोगी वस्तूसाठी अर्ज करता येणार आहे, हे लक्षात ठेवा। जर तुम्ही पेमेंट केलेलं नसेल किंवा तुमची नोंदणीच आणखी पेंडिंग असेल तर तुम्हाला या ठिकाणी देखील अर्ज करता येणार नाही। आता या ठिकाणी आल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला पहिला रजिस्ट्रेशन नंबर मागितला जातो। ज्यावेळेस तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी एंटर करता आणि त्यावेळेस तुमची जी बाकीची माहिती आहे ती ऑटोमॅटिक या ठिकाणी फेच केली जाते, ज्यामध्ये नोंदणीचा जो दिनांक आहे तो दिनांक घेतला जातो, नूतनीकरणचं जे रिन्युअल करण्याची तारीख आहे ती दिली जाते, तुमचा मोबाईल क्रमांक असेल, आधार क्रमांक असेल, नाव असेल, सर्व माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिक येते। त्यानंतर या ठिकाणी शिबिर निवडा। आता शिबिर म्हणजे काय, तर शिबिर निवडामध्ये जे तुमच्या जवळील जे काय संसार उपयोगी वाटप करण्याचे क्षेत्र आहे, जे कार्यालय आहे ते कार्यालय या ठिकाणी आपल्याला निवडावं लागतं। आता तुमच्या भागात आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये अपडेट झाला आहे, आणखी काही जिल्ह्याचे जे काय नावं आहेत ते नावं या ठिकाणी आणखी दाखवत नाही, काही जिल्ह्यामध्ये दाखवतं, काही जिल्ह्यामध्ये दाखवत नाही। जसे दाखवतील तसे हळूहळू या ठिकाणी उपलब्ध होतील, परंतु ज्या जिल्ह्यात दाखवत असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता। या ठिकाणी क्लिक केलं की तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे, तुमच्या जवळील जे काय सेंटर असेल, वाटप करणारं जे केंद्र असेल त्या केंद्राचं तुम्हाला त्या ठिकाणी नाव सिलेक्ट करायचं आणि ते नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली परत डेट निवडायची। आता डेट कशी निवडत होतो आपण, अर्ज करताना जशी अपॉइंटमेंट डेट निवडत होतो त्याच पद्धतीत आपण या ठिकाणी देखील डेट निवडायची। आता त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचं कागदपत्र अपलोड करायचं आहे, ते म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफिकेट जे आहे। या ठिकाणी तुम्ही डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशनवर क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी एक PDF फाईल डाउनलोड होते। ही जी काय PDF फाईल आहे यामध्ये तुमची माहिती भरायची
सर्व माहिती भरून या ठिकाणी खाली तुमची सही करायची आणि ही जी PDF आहे हीच PDF आपल्याला भरून यामध्ये माहिती भरून त्या ठिकाणी परत अपलोड करायची। या ठिकाणी परत चूज फाईलवरती क्लिक करायचं। जी फाईल आपण भरलेली आहे, जी PDF मध्ये आपण सेल्फ डिक्लेरेशन भरलेलं आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी परत ते अपलोड करायचे। आता या ठिकाणी तारीख निवडताना आता या ज्या जिल्ह्याचा आपण निवडलेला जो ॲप्लिकेशन नंबर आपण घेतलेला तो ॲप्लिकेशन नंबरमध्ये त्या जिल्ह्यामध्ये सध्या शिबिरचे जे लिस्ट आहे, जी केंद्राची यादी आहे ती समाविष्ट झालेली नाही, त्यामुळे या ठिकाणी परंतु एवढं काही या ठिकाणी अवघड नाही। या ठिकाणी फक्त तुम्ही जे काही केंद्र आहे ते केंद्र सिलेक्ट करायचं, त्यानंतर तुम्हाला डेट निवडण्याचा पर्याय दिला जातो, ज्यामध्ये जी अवेलेबल तारीख असेल ती अवेलेबल तारीख तुम्हाला सिलेक्ट करायची आणि ती अवेलेबल तारीख निवडल्यानंतर त्या तारखेचं जे अपॉइंटमेंट लेटर आहे, जे प्रिंट आहे ते प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही जे लेटर आहे ते डाउनलोड करू शकता आणि जी तारीख तुम्ही निवडलेली आहे त्या तारखेला त्या केंद्रावर जाऊन तुम्ही जो वस्तूंचे वाटप केलं जाणार आहे त्या वस्तूंचा तुम्ही ताबा मिळवू शकता किंवा तुमच्या ताब्यात ती वस्तू घेऊ शकता किंवा तुम्हाला ती मिळणार आहे। अशा पद्धतीने जे काय ऑनलाईन पद्धतीने भांडेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे, याबद्दलची माहिती घेतलेली आहे। यामध्ये आणखी काही जर अपडेट आलं तर चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच दिलं जाईल। आता यामध्ये अर्जाबाबतची सविस्तर माहिती आपण घेतली की अर्ज म्हणजे काही एवढी काही मोठी अशी लिस्ट नाही, यामध्ये फक्त तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, ऑटोमॅटिक सर्व्हिस माहिती त्या ठिकाणी येऊन जाते। सर्व माहिती आल्यानंतर खाली आपल्याला काय करायचं तर खाली जे काय सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफिकेट आहे ते सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफिकेट आपल्याला भरायचं। मग त्या ठिकाणी तुमचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर जे विचारलेलं आहे ते भरायचं आणि भरल्यानंतर त्या ठिकाणी अर्जदाराची सही आणि खाली नाव टाकून तेच सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे जे स्वयं घोषणापत्र आहे ते त्या ठिकाणी अपलोड करायचं आणि अपॉइंटमेंट कंप्लीट करून घ्यायची आणि त्यानंतर अपॉइंटमेंट लेटर जे आहे ते डाउनलोड करायचं। आता हे डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला त्या केंद्रावर जायचं आणि त्या केंद्रावरून तुम्हाला लाभ घ्यायचा आहे। आता या ठिकाणी बऱ्याच जणांचे प्रश्न होते की ज्यांनी घेतलं त्यांचं काय, तर लक्षात घ्या ज्यांना लाभ मिळालेला आहे त्यांना परत याच्यात अंतर्गत लाभ मिळणार नाही। तुम्ही नोंदणी करताना त्या ठिकाणी दाखवलं जातं ऑलरेडी लाभ दिलेला आहे त्यांना, त्यामुळे त्यांना लाभ मिळणार नाही। ज्यांनी अद्यापपर्यंत लाभ घेतला नाही तेच लाभार्थी, तेच अर्जदार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत, हे लक्षात ठेवा। दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतं। चला धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।